साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की मीरा आता छान आवरून तयार झालेली असते आणि देवपूजाला लागलेली असते. छान सकाळी सकाळी देवपूजा करत असते, देवाकडे प्रार्थना करत असते. काही जरी झालं तरी सुद्धा ह्यांचं बर्थ सर्टिफिकेट ताबडतोब मिळावं म्हणून तिची प्रार्थना सुरू असते. त्याच वेळेला सुधाकर आलेले असतात आणि सुधाकर म्हणत असतात, आजच्या आज मला काही जरी झालं तरी इकडे मीराच्या मनामध्ये जो काही बर्थ सर्टिफिकेटचा इथे गोंधळ सुरू आहे तो गोंधळ थांबवावा लागेल. काही करून मला तिला समजून सांगावं लागेल की हे बघ, त्या बर्थ सर्टिफिकेटविषयी तू एवढा विचार करू नकोस आणि एवढ्या सगळ्या गोष्टी सोडून दे. त्यामुळे आता इकडे ते तिच्याशी बोलायचं ठरवतात. आता आपण पाहतो की इकडे सुधाकर म्हणत असतात, अगं मीरा, तू ते सत्याचं बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचा प्रयत्न करत होतीस ना, मग मला तेच तुला सांगायचं आहे. त्याच वेळेला ते मीरा म्हणत असते, हो बाबा, खरं सांगू का, ते बर्थ सर्टिफिकेटबद्दल ना मला सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी त्या नृत्य साधना इथे अकॅडमीमध्ये सुद्धा गेले होते. अगं मीरा, हे बघ, ते सगळं काही इकडे तू थांबव. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. अगं, जेव्हा सत्या गावाला शाळेमध्ये घातला होता ना, तर मग तो गावालाच त्याचं त्या शाळेमध्ये बर्थ सर्टिफिकेट राहिलेलं आहे. मी ते बर्थ सर्टिफिकेट मागून घेतो, असं इकडे ते म्हणतात. ते मग इथे मीरा म्हणत असते, नाही नको बाबा, मी एक काम करते, आजच्या आज मी गावाला जाते आणि घेऊन येते. तेव्हा आता इकडे बाबा म्हणत असतात, अगं वेडी आहेस का, तुला तिकडे गावाला जाण्याची काही गरज नाही आहे. हे बघ, मी जातो आणि मी घेऊन येतो, असं ते बोलत असतात. त्याच वेळेला आता मीरा म्हणत असते, बरं ठीक आहे, आता मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे व्यवस्थित होतील आणि त्याचबरोबर सगळं काही सॉल्व्ह होईल, असं इकडे तिचं म्हणणं असतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते, तेव्हाच सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. सगळेजण नाश्ता करत असतात. आता लगेचच इकडे जी काही आपली निरूपा आहे, त्या निरूपाचा वाढदिवस असतो आणि निरूपाचा वाढदिवस दणक्यात साजरा करायचा असतो. निरूपा म्हणत असते, मला तर वाढदिवस साजरा करायला फार आवडतं बघा, मला ह्या सगळ्या गोष्टीमुळे फार आनंद होतो, असं इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जो पंकज आहे, तो पंकज तिकडून बाहेरच्या बाहेरच ऑफिसला निघालेला असतो. आता पंकज बाहेरच्या बाहेरच ऑफिसला निघाल्यानंतर ही गोष्ट इथे आता ती लोक पाहतात आणि तेव्हा धावतच सत्या जातो आणि म्हणत असतो, अरे बबड्या, अरे बबड्या, काय 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 चाललंय काय तुझं? हे बघ, अजिबातच तू तिकडून तिकडे ऑफिसला जायचं नाही आहेस, अजिबात नाही. चल चल, जरा चहा नाश्ता करून जा, असं म्हणून तो तिला इकडे घेऊन येतो आणि इकडे डायनिंग टेबलकडे घेऊन आल्यानंतर तरीसुद्धा तो म्हणत असतो, नाही नाही नाही, मला नाही नाश्ता वगैरे काहीच नाही करायचा, मला आत्ताच्या आत्ता इकडे ऑफिसला जाणं खूप गरजेचं आहे, मला नाही ते थांबायचं आहे. अरे असं काय करतोयस, तुला ऑफिसला जाणं हे गरजेचं आहे हे तर आम्हाला कळतंच आहे, पण थोडंसं काहीतरी खाऊन जा ना, थोडंसं काही खाऊन गेलास आणि मग ऑफिसला जा, असं ते सांगत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता तो काही केल्या ऐकत नसतो. तेव्हा सत्या म्हणत असतो, मग मला एक गोष्ट सांग, तुला आता ऑफिसला जायचं आहे तर मग तुला नेमकं काय करायचं आहे सांग ना, म्हणजे तुला पोलीस स्टेशनला जायचं आहे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता निरूपा धावतच येते आणि निरूपा धावतच आल्यानंतर इकडे ती त्याला विचारत असते, खरं खरं सांग पंकज, खरं खरं सांग, काय काय चाललं काय आहे तुझं, तू आणखी काही गोंधळ घालून वगैरे ठेवला नाहीयेस ना, तुला पोलीस स्टेशनला जावं लागतंय का आणि कशासाठी? आत्ता इकडे सत्या काय म्हणत होता, तेव्हा तो म्हणत असतो, अगं मम्मा, असं काय करतेस, बऱ्याच गोष्टी असतात म्हणून मला पोलीस स्टेशनला जावं लागतं ना, तू एवढा का विचार करतेस त्या सर्व गोष्टीचा, असं म्हणून आता पंकज तर निघून गेलेला असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आता मीरा साफसफाई करण्यासाठी इथे जो पंकज आहे आणि देविका आहे त्या दोघांच्या खोलीमध्ये जाते. त्या दोघांच्या खोलीमध्ये गेल्यानंतर साफसफाई करत असते. त्याच वेळेला आता इकडे मीरा विचार करते, अरे बापरे, पंकज तर वॉयलेट इथेच विसरून गेला आहे, असा विचार केल्यानंतर लगेचच आता इकडे ती म्हणत असते
ह्यामध्ये आधार कार्ड नक्कीच पंकजचं असू शकतं. हे आधार कार्ड जर पंकजचं सापडलं तर आणि त्यावरती बर्थ डेट जी आहे ना ती शोधली तर तेव्हा पंकज जात असताना त्याच्या लक्षात येतं की जो काही आधार कार्ड आहे तो इथे त्याच्या खोलीमध्येच विसरून आलेला आहे आणि त्यामुळे तो रिटर्न खोलीमध्ये आलेला असतो. इकडे मीरा पटकन ते आधार कार्ड जे आहे ना ते आधार कार्ड इकडे शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि आधार कार्ड काढते बाजूला आणि आधार कार्ड बाजूला काढल्यानंतर लगेचच आता त्या आधार कार्डचा ती आता इकडे फोटो काढून घेत असते. आधार कार्डचा फोटो काढून घेते आणि तेवढ्यातच आता खोलीचं दार वाजतं, कारण जो काही पंकज आहे तो पंकज इथे आतमध्ये येत असतो. तेव्हा मीरा पटकनच आता ते जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आहे तसं त्या वॉलेटमध्ये ठेवते आणि पडद्याच्या आड पटकन जाऊन लपून बसते. पडद्याच्या आड पटकन लपून जाऊन बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे जो पंकज आहे तो येतो आणि तो आल्यानंतर ते आधार कार्ड घेतो आणि आधार कार्ड घेऊन तो तिथून निघून जातो. आता इकडे मीराला तो फोटो मोबाईलमध्ये मिळालेला असतो. आता मीरा धावतच स्वतःच्या खोलीमध्ये येते. धावतच स्वतःच्या खोलीमध्ये आल्यानंतर जेव्हा इकडे नृत्य साधना अकॅडमीमधून इथे निरूपाने डान्स केला होता तेव्हा त्याच्या अगोदर जस्ट 5 महिन्यांचं इथे तिला बाळ होतं आणि 5 महिन्यांचं बाळ असल्या कारणाने इथे आता ती एका गोष्टीचा विचार करत असते, हे सगळं काय आहे. म्हणजे जर इकडे सासूबाईंना त्यावेळेस 5 महिन्याचं बाळ होतं तर मग इकडे कोण असेल ते बाळ? पंकज. म्हणजे पंकजच इकडे तो पहिला मुलगा सासूबाईंचा होता. म्हणजे सासूबाई इथे यांची खरी आई नाही आहेत. सत्यजितने इथे सासूबाईंच्या पोटी जन्म घेतला नाहीये, मग सत्यजितची खरी आई कोण आहे असा प्रश्न आता इकडे मीराला सुद्धा पडलेला असतो. आणि मीराला ह्या सगळ्या गोष्टींचा प्रश्न पडल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला जी काही निरूपा आहे, निरूपा तिच्या खोलीमध्ये असते आणि तेव्हा ती म्हणत असते, आता माझा उद्या बड्डे आहे. आता माझा बड्डे इकडे सगळेजणच खूप धुमधडाक्यात साजरा करतील मला माहिती आहे, कारण इकडे आता जो काही आपला हा आहे पंकज आहे त्याचासुद्धा बिझनेस फार चांगला चालला आहे. मग त्याचा बिझनेस एवढा चांगला चालला आहे तर मग आता तो सुद्धा माझ्यासाठी चांगलंच गिफ्ट देईल आणि सत्याने आणलेला नेकलेससुद्धा त्याने पाहिला आहे, मग तसाच नेकलेस तो इथे मला आणून देईल असा विचार आता इकडे तो करत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे सत्या तिथे आलेला असतो. आता जेव्हा सत्या तिथे येतो आणि आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, मी काय म्हणतो ती गोष्ट नीट ऐक निरूपा. मला आत्ताच्या मी जेव्हा तुझ्याकडे तो हार दिला होता ना, तो हार मला इथे पाहिजे आहे असं इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा आता इकडे निरूपाला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नसतं. निरूपा म्हणत असते, आत्ता तुला तो हार हवा आहे का? कशासाठी? अरे अरे तू काही वेडा आहेस का? आत्ता तो हार, हो निरूपा मला पाहिजे तो हार, देतेस का? तेव्हा मात्र निरूपाची बोलती बंद झालेली असते. तेव्हा ती म्हणत असते, अरे त्याचं काय ना, आता माझा उद्या बड्डे आहे की नाही आणि काय रे एवढा उशिरापर्यंत तू का जागा आहेस? जा बरं, जा पटकन जाऊन झोप असं मुद्दाम ती त्याला बोलत असते. त्याच वेळेला तो म्हणत असतो, अगं निरूपा असं काय करतेस, मला हार हवाय ना तो. पण इकडे मात्र निरूपा म्हणत असते, अरे माझा सध्या उद्या बड्डे ना, मग मला त्या देविकाकडून इकडे ॲब्रो करून घ्यायचे आहेत. जाऊ दे बरं, मला करू दे बरं, मला तिच्याकडे जाऊ दे आणि ॲब्रो करून घेऊ दे असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला इकडे सत्या म्हणत असतो, अगं निरूपा पण मला तो हार नेकलेस देऊन तरी जा. पण तेव्हा ती म्हणत असते, अगं माझं गोड बाळते असं म्हणून इथे सत्याच्या गालाला तिने हात लावलेला असतो आणि त्याच गोष्टी इकडे सत्याला आनंद देऊन जातात. आता सत्या फार खुश झालेला असतो. लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सत्या म्हणत असतो, फायनली आता निरूपा हळूहळू मला जवळ करायला लागलेली आहे. आज तर इकडे निरूपाने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आहे. खरंच आता बघ, उद्या असं इकडे जंगी सेलिब्रेशन करतो. आज 12 वाजता सुद्धा इकडे तिला मी सरप्राईज देणारच आहे आणि 12 वाजता सुद्धा इकडे तिला सरप्राईज दिल्यानंतर तिला मात्र फारच आनंद होणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सत्या जो आहे ना, तो सत्या विचार करत असतो की एकदा का 12 वाजले की इथे मी सरप्राईज देण्यासाठी रिकामा आहे. तेवढ्यातच तिथे आता
रवी आलेला असतो आणि रवीला सत्या सांगत असतो, निरूपाने आता माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मला ती बाळ म्हणाली. तेव्हा आता इकडे रवी म्हणत असतो, तुम्हा दोघांचं काय चाललेलं आहे ना ते कळतच नाही. तर इथे आता जे सुधाकर आहे ते बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात. त्याच वेळेला मीरा तिथे आलेली असते आणि मीरा म्हणत असते, बाबा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा ते म्हणत असतात, हा बोल ना मीरा, काय झालेलं आहे. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे. तेव्हा आता इकडे सुधाकर म्हणत असतात, हा बोल ना, विचार ना, काय झालेलं आहे. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की जी काही आपली मीरा आहे ती म्हणत असते, बाबा तुम्ही आत्ता ज्या काही कॅल्क्युलेशन्सवरून सांगताय ना त्या कॅल्क्युलेशन्स मी मांडल्या आहेत पूर्ण. तर इकडे जेव्हा ती अकॅडमी आहे ना नृत्य साधना, तिथे मी जाऊन आले. मग तिथे जाऊन आल्यानंतर मी तिथलं रजिस्टर चेक केलं. तर मग त्या रजिस्टरमध्ये चेक केल्यानंतर सासूबाईंना इकडे त्यावेळेस त्या प्रेग्नेंट नव्हत्या, तर त्यांना जवळपास 5 महिन्याचं बाळ होतं. मग मला एक गोष्ट कळत नाही, जर त्यांना 5 महिन्याचं बाळ होतं आणि ते बाळ इथे पंकज आहे, कारण पंकजची बर्थ डेट आणि त्याचबरोबर त्या अकॅडमीची इथे तारीख जॉईन केलेली, हे सगळं मॅच होते बाबा. पण मग मला एक गोष्ट कळत नाही, ह्यांच्या बर्थ डेटवर असं कसा गोंधळ असू शकतो तेच मला काही कळत नाही. आता मात्र सुधाकरची बोलती बंद झालेली असते. सुधाकरला मीराने ह्या विचारलेल्या प्रश्नावर काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नसतात. आणि तेव्हा ते आता म्हणत असतात, आता मीराला कसं आणि कशा पद्धतीने शांत करू तेच काही कळत नाही. काय करावं म्हणजे मीरा आता शांत बसेल असा विचार आता इकडे सुधाकर करू लागतात. पण मीराने अजिबात शांत बसण्याचा प्रयत्न केलेलाच नसतो. काही जरी झालं तरी सुद्धा इकडे तिला सत्य शोधायचंच असतं आणि म्हणूनच तिचे हे सगळे काही प्रयत्न इथे सुरू असतात. तेव्हा इकडे आता ती विचार करते की हे काय आहे बाबा असं म्हणून. आता तेवढ्यात तिथे सत्य आलेला असतो. सत्य आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, अगं धुमकेतू तू इथे काय करते, चल पटकन, माझं तुझ्याकडे खूप मोठं काम आहे असं म्हणून. सत्या मीरा म्हणत असते, अहो असं काय करताय, थांबा ना जरा, मला इकडे बाबांकडे खूप महत्त्वाचं काम आहे, तुम्ही थांबा ना जरा प्लीज असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे आपण पाहतो की जो काही सत्य आहे तो मीराला म्हणत असतो, अगं बघ ना मीरा 12 वाजत आलेले आहे, चल पटकन असं म्हणून तो तिला खोलीमध्ये घेऊन जातो. तेव्हा त्याने एक छोटा केक आणलेला असतो आणि तेव्हा तो केक बाहेर काढतो. आता म्हणत असतो, हे बघ असं डेकोरेशन करायचं, ते गुलाबांच्या फुलांचं ताट कुठे आहे, पाकळ्या सजवून ठेवल्या होत्या ते आण ना. तेव्हा लगेच मीरा म्हणत असते, हो आणते असं म्हणून आता ते गुलाबांच्या फुलांचं सजवलेलं ताटसुद्धा इकडे आता घेऊन येतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, अगं धुमकेतू आता बघ, ही जी काही कॅन्डल आहे ना ती कॅन्डल ह्याच्यावरती ठेवायची आणि ही कॅन्डल ह्याच्यावरती ठेवली ना तर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होणार, निरूपा जेव्हा 12 वाजता मी तिला आवाज देईल आणि आवाज दिल्यानंतर जेव्हा ती बाहेर येईल तेव्हा तिला मात्र फारच आनंद होणार आहे ह्या सगळ्या काही गोष्टी पाहिल्यानंतर. तेव्हा मीरा म्हणत असते, हो तर आनंद तर होईलच त्यांना. त्याच वेळेला आता सत्या म्हणत असतो, मग ती लाईट्स बंद करतेस का. तेव्हा मीरा लाईट्स बंद करते आणि लाईट्स बंद केल्यानंतर सत्या आता ती कॅन्डल लावत असतो. आता सत्याने ती कॅन्डल्स लावल्यानंतर खूपच सुंदर असं दिसत असतं, खाली गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याच्यावरती ती कॅन्डल, हे सगळं काही पाहिल्यानंतर आता आनंद झालेला असतो. तो म्हणजेच की सगळ्यात जास्त सत्याला. सत्या इथे म्हणत असतो, हे सगळं काही पाहिल्यानंतर निरूपाला किती आनंद होईल ना ग. तेव्हा मीरा विचार करत असते, बापरे ह्यांना कसं थांबवावं तेच मला कळत नाही, काय चाललंय ह्यांच्या मनामध्ये, किती आणि कशा कशा काय काय गोष्टी आहेत, ह्यांचं आईवरचं प्रेम किती आहे आणि जेव्हा ह्यांना समजेल की ती त्यांची आईच नाही आहे तर मग मात्र ह्या गोष्टी त्यांना कशा समजावून सांगायच्या आणि काय करायच्या तेच मला समजत नाही. आता जवळपास 12 वाजलेले असतात. जेव्हा इकडे आता जो सत्य आहे तो सत्या इकडे गेलेला असतो आपल्या निरूपाकडे आणि तिला हार मागितलेला असतो आणि हार मागितल्यामुळे जी काही निरूपा आहे ती हार देऊ शकलेली नसते आणि त्याचमुळे आता इकडे ती पंकजला गाठते. पंकजला गाठल्यानंतर ती आता पंकजला म्हणत असते, हे बघ पंकज, मी काय म्हणते ते तू नीट ऐक, काही जरी झालं ना तरीसुद्धा आत्ताच्या आत्ता तो नेकलेस मला हवा आहे, तो नेकलेस आत्ताच्या आत्ता देणार आहेस तू, समजलं तुला. असं म्हटल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, अगं मम्मा वेडी आहेस का, ते दागिने मी विकून टाकले. काय, अरे डोक्यावर पडलास की काय. कारण निरूपा फारच जोरात ओरडलेली असते.
तेव्हा तो म्हणत असतो, अगं मम्मा असं काय करतेस, मला खरंच 5 लाख रुपयाची गरज होती, त्यामुळे मी ते दागिने विकून टाकले. अरे तुला काय डोक्यावर पडलायस की काय, तुझी हिंमत कशी झाली, मीराचे दागिने होते ते, आणि तो काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे एक लक्ष दे, काही जरी झालं तरीसुद्धा ते मीराचे एक वेळा दागिने दिले नाहीस तरी चालेल, पण जो काही सत्य आहे त्या सत्याने तो हार जो आणला होता ना तो हार दे, नाहीतर तुला एक गोष्ट सांगू का, इथे तो सुतावरून स्वर्ग नाही गाठायचा, तवरून ताकभात करेल आणि आपल्या दोघांना एका खोलीमध्ये बंद करून टाकेल, समजलं का तुला. आता इकडे सत्या आणि मीरा बाहेर आलेले असतात, कारण सत्याला इकडे निरूपाला विश करायचं असतं. म्हणूनच जेव्हा इकडे ते दोघे बाहेर येतात तेव्हा ह्या दोघांची बडबड सुरू असते. त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते, बघा जरा काय सुरू आहे. तेव्हा इकडे ते दोघे जण तिथेच थांबतात. आता ह्या दोघांना समजलेलं असतं की सत्या आणि त्याचबरोबर मीरा हे दोघेही जण बाहेर आले आहेत म्हणून. आता हिला अंदाज येतो आणि तेव्हा ती म्हणत असते, अरे बाबड्या तुला ॲसिडिटी झाली ना, थांब मी जरा ओव्याचं पाणी देते तुला. तेव्हा तो म्हणत असतो, ॲसिडिटी मला. तेव्हा निरूपा खुणवत असते की समोरून सत्या आणि मीरा येत आहेत म्हणून. अगं हो हो मम्मा, पण नको, त्यांनी ना जास्त आगाग होईल ग पोटामध्ये. नाही, काही आगाग वगैरे होणार नाहीये, थांब मी तुला ओव्याचं पाणी देते, असं इकडे आता ते बोलत असतात. आता इकडे हा जो काही सत्य आहे त्याला असं वाटतं की जो पंकज आहे त्याने बहुतेक निरूपाला त्याच्या अगोदर विश केलं की काय, म्हणून त्याला ते जाणून घ्यायचं असतं. तो मुद्दामच म्हणत असतो, काय रे पंकज अजून तो झोपला नाहीयेस, अरे असं जागरण करतोस ना त्यामुळे ॲसिडिटी होतात. तेव्हा निरूपा म्हणत असते, काय रे तू अजून झोपला नाहीयेस, तू काय करतोयस इथे. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, नाही नाही मी नाही काही करत इकडे, पण हा काय करतो इकडे. काही नाही रे, त्याला ॲसिडिटी झाली होती ना म्हणून त्याला ओव्याचं पाणी द्यायचं होतं, असं तो आता इथे बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे जो काही आपला पंकज आहे तो मुद्दाम नाटके करत असतो आणि मुद्दाम नाटके करून आता म्हणत असतो, मम्मा खरंच दे बरं मला ओव्याचं पाणी. आणि तेव्हा आता इकडे सत्याला समजतं की ह्याने ना आता काही जरी झालं तरी निरूपाला इकडे बड्डे विश केलेलंच नाही आहे, म्हणजे आपणच पहिली व्यक्ती असणार आहोत ती, की आपणच इकडे निरूपाला बड्डे विश करणार आहोत. ही गोष्ट त्याच्यासाठी खूप जास्त आनंदाची असते. आता इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, मग निरूपा तुझ्यासाठी स्पेशल असं काय आहे उद्या. तेव्हा पंकज म्हणत असतो, काय असणार आहे स्पेशल असं, तू असं उगाचच का बरं ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतोयस ते तर मला कळतच नाही. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, थांबा मी आलोच, असं म्हणून तो जातो आणि त्याने जे काही अरेंजमेंट केलेली असते निरूपाला विश करण्याची ते सगळं काही तो इथे घेऊन येतो. आता जेव्हा त्या सर्व गोष्टी तो इथे घेऊन येतो, हातामध्ये केक असतो, त्यावर कॅन्डल असते आणि लगेचच आता इकडे तो निरूपाला विश करत असतो. तो म्हणत असतो, हॅपी बर्थडे निरूपा, हॅपी बर्थडे निरूपा. आणि असं म्हणून हळूहळू पावलं टाकतच आता इकडे तो निरूपाच्या जवळ येत असतो. हळूहळू पावलं टाकून निरूपाच्या जवळ येत असताना आता निरूपाला मात्र फारच जास्त आनंद झालेला असतो. निरूपा विचार करत असते, बापरे सत्याने आज चक्क इकडे मला विश करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि तोपर्यंत हा जागा होता. तेव्हा निरूपा हसत असते आणि इकडे आता सत्याला म्हणत असते, म्हणजे तुम्हाला इकडे सरप्राईज देण्यासाठी आणि मला विश करण्यासाठी तू जागा होता सत्या. त्याच वेळेला इकडे आता सत्या म्हणत असतो, हो निरूपा, तुला विश करण्यासाठीच मी आतापर्यंत जागा होतो, फक्त आणि फक्त तुला विश करण्यासाठीच. कसं वाटलं तुला हे सरप्राईज, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, अरे हो हो, उद्या तर इकडे मम्माचा बड्डे आहे, ही गोष्ट मी कशी काय विसरलो तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा तो आता इकडे बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे जो काही केक आहे तो निरूपाला कट करायला लावलेला असतो आणि तेव्हा सत्याने केकचा एक तुकडा हातामध्ये घेऊन तो निरूपाला केक भरवत असतो आणि म्हणत असतो, हॅपी बर्थडे निरूपा, हॅपी बर्थडे निरूपा, असं म्हणून तिच्या तोंडाजवळच केक तो घेऊन गेलेला असतो. तेव्हा मात्र निरूपाला आज खूप वाईट वाटत असतं मनातूनच, कारण जो सत्या तिचा एवढा विचार करतो, जन्म दिलेली 2 मुलंसुद्धा तिचा एवढा विचार करत नाही आहेत, पण हा सत्या, आणि ह्या सत्याला मी आईचं प्रेम देत नाही, ह्या गोष्टी मात्र तिला कुठेतरी जाणीव होऊ लागलेल्या असतात. तर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. सगळ्यांनी आता इकडे निरूपाचं सेलिब्रेशन करण्याचं ठरवलेलं असतं. केक कट होतो आणि त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, निरूपा तुला दिलेला हार कुठे, तो दे, असं म्हणून आता तो हार ती त्याच्याकडे देते आणि तो म्हणत असतो, हे तुझं बड्डे गिफ्ट आहे, हा नेकलेस मी तुझ्यासाठी आणला होता, मी तुला खोटं सांगितलं की तो धूमकेतूसाठी आणला होता. जेव्हा ती तो हार ओपन करते तेव्हा मात्र इकडे
देविका म्हणत असते, काय रे 100-150 रुपयाचा इकडे मार्केटमधून हार आणला असेल आणि ती हार तू आईला देतोयस का? आता इकडे जो काही पंकज आहे तो इकडे देविकाला गप्प करण्याचं काम करत असतो, कारण ओरिजिनल जो काही हार होता 2 लाखाचा तो हार तर इकडे आपल्या पंकजने विकून टाकलेला असतो आणि त्याने इथे जो हार दिलेला असतो तो खोटा हार असतो. तेव्हा आता इकडे सत्या म्हणत असतो, हो दे, दूध का दूध और पाणी का पाणी अभी हो जाएगा. असं म्हटल्यानंतर रिया म्हणत असते, हां ह्याच्यावर थोडंसं विनेगर टाकलं तर जर तो खोटा असेल तर काळा पडेल आणि जर सोन्याचा असेल तर तो काळा पडणार नाही. तेव्हा लगेच आता देविका म्हणत असते, हो हो, ह्या सगळ्या गोष्टी अशाच झाल्या पाहिजेत, म्हणून मुद्दामच इकडे ती सांगत असते. त्याच वेळेला इकडे आता पंकज म्हणत असतो, अगं बेबी कशाला? पण जेव्हा रिया त्या हारावरती विनेगर टाकते तेव्हा मात्र तो हार काळा पडतो. आता इकडे देविकाला सुद्धा धक्का बसतो, त्याचबरोबर मीरा, सत्याला सुद्धा आणि इकडे जे निरूपा आहे तिला सुद्धा धक्का बसतो की हा हार सोन्याचा होता पण पंकजनी त्याचं असं काही कटकारस्थान केलेलं